Hello, Namaskar. Today is a Sunday and I am making something special on Sunday. Tandoori paneer mushroom tikka. And let's get started. सगळ्यात आधी मी एक पनीरचा क्यूब घेतलेला आहे आणि एक मशरूमचा पॅकेट. आता मी सगळ्यात आधी मशरूम्स क्लीन करत आहे. त्याच्यासाठी मी मशरूम बोलमध्ये काढून त्याच्यावर गव्हाचा पीठ ॲड केलेला आहे. गव्हाचा पीठ ॲड करून मी ते थोडेसे टॉस करून त्याला व्यवस्थित स्क्रब करते, जेणेकरून त्याचं वरची लेअर आपोआप पील होते. आणि हा सगळ्यात इझी आणि बेस्ट वे आहे मशरूम क्लीन करण्याचा. प्रत्येक मशरूम तुम्ही असाच क्लीन करा आणि जेवढा होईल शक्यतो सगळे हे करा. जे थोडेसे जास्त काळे पडलेले असतील किंवा डाग वगैरे असतील त्यांना थोडा जास्त स्क्रब करावा लागतो, किंवा नाहीतर गव्हाच्या पिठाने इझिली निघून गेलेलं आहे. मी हे पहिल्यांदाच वापरलं आणि ही ट्रिक पहिल्यांदाच यूज केली आणि ही खरंच यूजफुल आहे. याने मशरूम खूप क्लीन निघतात. दरवेळेसपेक्षा जास्त व्यवस्थित क्लीन निघालेले होते. आणि मग स्क्रब करून झाल्यानंतर ते वॉश बेसिनमध्ये मी धुवून घेतलेले आहेत. मग मी पनीरचे क्यूब्स केलेले आहेत, कारण मला ते पनीर टिक्कासाठी पाहिजेत. आणि नंतर मी एक क्लीन रुमाल घेतलेला आहे बोलमध्ये आणि दही काढून घेतलेलं आहे. दही काढून घेतलं आहे कारण त्याला बांधून ठेवायचं आहे ॲटलिस्ट अर्धा तास. दहीला व्यवस्थित बांधून ठेवायचा ॲटलिस्ट अर्धा तास, जेणेकरून त्यातला जो दहीतला पाणी आहे तो निघून जाईल. चला आता आपण मॅरिनेशन बनवूया. सगळ्यात आधी मी हा सुहानाचा चिकन तंदुरी मसाला घेतलेला आहे, कारण हा मॅरिनेशन बनवायला मला खूप कटकट वाटते. म्हणून मी हा रेडीमेड मसाला घेतला. याच्या आधी मी हा चिकन तंदुरी चिकनवर ट्राय केलेला, म्हणून मी केला की चल व्हेजमध्ये पण ट्राय करूया. म्हणून मी तो मसाला रेडीमेड घेतला. त्याच्यावर हंकट टाकली, बांधून ठेवलेली दही आणि थोडासा अद्रक लसूण बारीक चॉप केलेला होता तो टाकला. त्याच्यानंतर पनीर आणि मशरूम त्यांना व्यवस्थित कोट करून घेतल्या त्या मसाल्यात आणि थोडा वेळ त्यांना झाकण लावून फ्रीझरमध्ये 10 ते 15 मिनटं ठेवलं आहे. 10 ते 15 मिनटानंतर त्यांना काढून घेतला आणि त्यात कांदा आणि टोमॅटो टाकून परत थोडंसं मिक्स केलं आणि मग स्क्यूअर्स घेतले. मी टूथपिक वापरले. टूथपिकमध्ये मी कांदा, मशरूम आणि टोमॅटो अशा याने हे लावले. कांदा, पनीर आणि टोमॅटो असे बनवून घेतले आणि नंतर त्यांना अरेंज करून 10 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवले, जेणेकरून ते जो एक्स्ट्रा मॉइस्ट असेल तो निघून जाईल. आता हे बनवायच्या मी तुम्हाला 3 पद्धती दाखवणार आहे. तुम्हाला जी पद्धत आवडेल ती तुम्ही यूज करू शकता. फर्स्ट आहे, अशा पॅनमध्ये तुम्ही ऑइल टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्या. तवा गरम ठेवा आणि त्यात टाका, जेणेकरून ते व्यवस्थित ग्रिल होतील साईडनं. आणि व्यवस्थित त्याला जेव्हा एक साईड पूर्णतः शिजेल तेव्हाच फ्लिप करा. अशा तुम्ही चारी बाजूने त्यांना शिजवून घ्या आणि मग हे तव्यावर रेडी होतात. आणि दुसरी पद्धत पण एक आहे, आणि ती म्हणजे तुम्ही डायरेक्टली फ्लेमवर, जशी तंदूर वगैरे असते तशी तुम्ही या व्हिडिओत तुम्ही बघत असाल असे हे तुम्ही त्यांना कुक करू शकता. पण ही पद्धत तेवढी मला आवडत नाही, कारण याने थोडीशी किचन घाण होतो. सगळ्यात बेस्ट म्हणजे मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन. मायक्रोवेव्हमध्ये ठेवा, ग्रिल ऑप्शन चूज करा आणि 5 मिनिट्स ईच साईड ग्रिल करून ते व्यवस्थित कुक करून घ्या. माझ्यासाठी तर बेस्ट हेच आहे, कारण घाण पण कमी होते आणि व्यवस्थित पण ते शिजून निघतो. आणि अशाच प्रकारे आपले पनीर आणि मशरूम टिक्का रेडी आहेत आणि खरंच खूप जास्त टेस्टी बनलेले. आणि मी खाऊन बघितले, इतके यमी आणि टेस्टी, खूप टेस्टी. आणि तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि ट्राय करून मला सांगा कसे लागले.
कमेंटमध्ये. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब.